पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ठाणे दौरा आहे। शाखांना भेट देत कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन देखील आता पाहायला मिळतंय। शिंदेंच्या शाखेसमोर मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। काही काळ दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने देखील आलेले आहेत। मुंबईत बंडखोर नेत्यांवर भाजपकडून आता निलंबनाची कारवाई केली जाते। मुंबईत भाजपकडून 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं। दादर पक्ष कार्यालयातील बैठकीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली। लोकशाही मराठीला सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईत बंडखोर नेत्यांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली। मुंबई भाजपकडून 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं। दादर पक्ष कार्यालयातील बैठकीनंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। चेतन नन्नावरे आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट या बातमीच्या संदर्भात देतात। चेतन, निश्चितच शुभम, एकंदरीत भाजपकडून सातत्याने बंडखोरांवरती कारवाई संदर्भातील संकेत दिले जात होते आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपण स्वतः पाहिलं असेल, मंत्री आशिष शेलार असतील किंवा मुंबई अध्यक्ष असतील अनिल साटप यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या बंडखोरांना थंड करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, कार्यालयात बोलूनही त्यांच्याशी बातचीत केली। मात्र यानंतरही बहुतांश बंडखोरांनी जरी बंडखोरी मागे घेतली असली तरी तब्बल 26 असे उमेदवार होते ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला। मग त्याच्यामध्ये माजी नगरसेविका आशावरी पाटील असतील किंवा दिव्या ढोले असतील किंवा नेहल शहा माजी नगरसेविका असतील, जानवी राणे सारखे जुन्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांचा समावेश होता। आणि अखेर आता आज सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर ही कारवाई घेण्याचा निर्णय आहे तो भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेला आहे। त्यामुळे आता सध्या तरी या 26 जणांवरती 5 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमी संदर्भात पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।